मी प्रेरणा बोरगे, आवाज महाराष्ट्रामध्ये आपले हार्दिक स्वागत। पाहुयात आजच्या ठळक बातम्या। मुरबाड विधानसभा मतदारसंघ महायुतीचे उमेदवार किसन कथोरे यांच्या पाठीशी आरपीआय आठवले पक्ष पूर्ण ताकदीनिशी असून त्यांचा महाविजय होणार असल्याचा आशावाद आरपीआयचे मुरबाड तालुकाध्यक्ष दिनेश उघडे यांनी व्यक्त केला आहे। केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या आदेशाने प्रमुख घटक पक्ष असलेल्या आरपीआय पक्षाने महायुतीचे उमेदवार किसन कथोरे यांच्या प्रचंड विजयासाठी कंबर कसली आहे। प्रत्येक गावपाड्यावर कथोरे यांचा झंझावाती प्रचार सुरू असून त्यांना मोठा पाठिंबा मिळत आहे। येत्या 23 नोव्हेंबरला गुलाल आपलाच असून विकासाचा विजय निश्चित असल्याचे त्यांनी म्हटले आहे। तर महिला वर्गासाठी नवनव्या योजना सरकारने आणल्याने महायुतीचे उमेदवार किसन कथोरे यांचा विजय पक्का असल्याचे आरपीआयच्या महिला मुरबाड तालुकाध्यक्ष सुरेखाताई खोळंबे यांनी निश्चित केले आहे। आतापर्यंत आदरणीय आठवले साहेबांच्या माध्यमातून गेले 15 वर्ष या तालुक्याचं नेतृत्व करत आहे। माझ्या आगामी काळामध्ये जवळपास 3 निवडणुका आदरणीय कथोरे साहेबांच्या मी जवळून बघितले आहे। सुरुवातीला साहेबांना प्रत्येक निवडणुकीमध्ये लीड वाढत गेलेलं आहे। त्यामुळे आम्हाला 100% आशा आहे की आता सुद्धा या राज्यामध्ये एक रेकॉर्ड ब्रेक अशी साहेबांनी मताधिक्याने निवडून येतील, त्यात काही शंका नाही। दलित वस्तींसाठी किंवा मागासवर्गीय समाजासाठी कथोरे साहेबांनी कोणत्या प्रकारे काम केलेले आहे या ठिकाणी? आदरणीय कथोरे साहेबांनी आमच्या मुरबाड तालुक्याच्या मध्ये रामायणचा घरकुलांचा जर विषय असेल तर पूर्वी फक्त 60-65 हा लक्षांक असायचा, परंतु आम्ही सगळे आरपीआयच्या आमची टीम असेल त्याच्यामध्ये माझ्यासोबत आमच्या महिला अध्यक्ष असतील, तालुक्याच्या आमचे सरचिटणीस मुकेशजी साठे असतील, कार्याध्यक्ष संजयजी खोळंबे असतील, त्याच्याने युवा नेतृत्व आमचे गणेशजी थोरात असतील, आम्ही सर्वांनी जाऊन आदरणीय कथोरे साहेबांची भेट घेतली आणि त्यांना एक तालुक्यातली खंत सांगितली। त्यावेळेस साहेबांनी अतितातडीने त्याची दखल घेऊन पहिल्यांदा 462 घरकुलचा लक्षांक या ठिकाणी मंजूर केला आणि आगामी काळामध्ये 1000च्या वर घरकुलांचा प्रस्ताव या ठिकाणी गेलेला आहे। कथोरे साहेबांच्या समोर महाविकास आघाडीचा तुल्यबळ उमेदवार उभा आहे असं लोक म्हणतात, काय वाटतं तुम्हाला? बघा, उमेदवार कसा आहे ही जनता ठरवते, नेता ठरवत नाही किंवा पुढारी ठरवत नाही। आम्ही आमच्या विकास कामावर ठाम आहोत आणि आदरणीय कथोरे साहेबांनी निस्वार्थीपणे या तालुक्यामध्ये काम केले। मी माझ्या आयुष्यातला पहिला नेता असा बघितला की दिवसातले 18 तास जनतेसेवेसाठी ते काम करतात। या महाराष्ट्राचा एक इतिहास आहे, ज्या ठिकाणी रिपब्लिकन पक्ष ज्याच्या सोबत असतो विजय हा त्यांचाच असतो। काय आव्हान मतदारांना तुम्ही कराल? या ठिकाणी मी संपूर्ण आमच्या रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्ते, पदाधिकारी व तमाम आंबेडकरी जनतेने या ठिकाणी असे आवाहन करतो की येणाऱ्या 20 तारखेला आपलं मत हे विकासाला मत गेलं पाहिजे। त्या ठिकाणी आदरणीय कथोरे साहेबांची निशाणी या ठिकाणी कमल आहे आणि ते कमलाचं फूल 1 नंबरच्या बटनवर आहे आणि संपूर्ण तालुक्यांनी आणि मुरबाड विधानसभेच्या जनतेने साहेबाला महाराष्ट्रात सुद्धा 1 नंबरने पाठवा अशी या ठिकाणी मी तमाम जनतेला आवाहन करत आहे। आता बघा, तालुक्यामध्ये ज्या मुलींना वडील वगैरे नसतात त्या तशा मुलींचं वडील म्हणून साहेबांनी बरेच म्हणजे कन्यादान केलेले आहेत। साहेबांनी तालुक्यामध्ये कन्यादान योजना सुरू केली, त्याची दखल घेऊन शासनाने लाडकी बहीण योजनाचा प्रारंभ केला आणि मुरबाड तालुक्यामधून जास्तीत जास्त महिलांना कशा पद्धतीने लाभ घेता येईल याची स्वतः दखल साहेबांनी कथोरे साहेबांनी घेतलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये मुरबाड तालुक्यातील सर्व जास्तीत जास्त महिला या लाडक्या बहिणीच्या लाभार्थी झालेल्या आहेत। म्हणून आम्ही घरोघरी जाऊन महिलांना तसंच सांगतो की आज
लाडकी बहीण योजना असेल, अन्नपूर्ण योजना असेल, ही कथोरे साहेबांच्यामुळेच आज तालुक्यामधील महिलांपर्यंत पोहोचलेले आहेत. म्हणून महिलांनी जास्तीत जास्त कथोरे साहेबांना बहुमताने निवडून आणावे असे मी माझ्या तालुक्याच्या वतीने, आरपीआयच्या वतीने सर्व महिलांना आवाहन करते व येणाऱ्या निवडणुकीमध्ये 1 नंबरच्या बटनावर कमल या निशाणीवरती आपले मतदान करून साहेबांना जास्तीत जास्त मताने निवडून आणावे अशी मी आजच्या माझ्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना आवाहन करते.